पुढची महत्त्वाची आणि सविस्तर बातमी आपण पाहूयात। अमरावती जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व असलेले बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रवेश करत विधान परिषदेची आमदारकी मिळवली। बच्चू कडू यांच्यामुळे अमरावती जिल्ह्यातील आता राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार असून त्यांच्यामुळे राज्याच्या राजकारणात देखील पडसाद उमटणार आहे। आपण सविस्तर पाहूयात। बच्चू कडूंच्या हातात 32 वर्षांनंतर शिवधनुष्य। बच्चू कडू अमरावतीतील राजकीय समीकरण बदलणार। कट्टर विरोधक बच्चू कडू आणि रवी राणा यांची दिलजमाई। शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दिव्यांग यांच्यासाठी लढणारा नेता म्हणून बच्चू कडूंची ओळख आहे। मात्र अलीकडे झालेल्या अचलपूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नवख्या भाजपच्या प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंचा दारुण पराभव केला। त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी मोठं आंदोलन करत यश मिळवलं। शिवसेना शिंदे गटासोबत त्यांची जवळीक ही सर्वश्रुत आहे। बच्चू कडू यांनी 1994 मध्ये बेलोरा येथून शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केला, तर 1999 मध्ये स्वतंत्र प्रहार संघटनेची स्थापना करून आपली वेगळी ओळख निर्माण करत पुनरागमन केलं। 32 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा मूळ पक्ष शिवसेनेत प्रवेश केला। बच्चू कडू यांच्यामुळे विदर्भात शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे। प्रहार आणि शिवसेनेच्या एकत्रित ताकदीनं विरोधकांसमोर आता मोठं आव्हान आहे, कारण आक्रमकता बच्चू कडूंची आंदोलनाची शैली आता सत्ताधारी पक्षात राहून कशी असेल याचीच उत्सुकता लागली आहे। आम्ही सगळं थेटच करतोय, जे काही करतोय मदत काही ठेवतच नाही। त्याच्यानं अपेक्षा आता खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या मुद्द्याला शिवसेनेचा आवाज जोडण्याचा प्रयत्न करतो आणि हा धनुष्यबाण पुन्हा शेतकरी, दिव्यांग बांधव, मजुरांसाठी उभा राहील असाही प्रयत्न करतो। बच्चू कडूंच्या शिवसेना प्रवेशामुळे अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळेल। बच्चू कडू कायम संघर्षाच्या भूमिकेत राहिलेले आहेत। आंदोलक नेता म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे। बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या राजकारणालाच एकंदरीत कलाटणी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याला कारण असं आहे की बच्चू कडू हे कायम संघर्षाच्या भूमिकेत राहिले आहेत। आंदोलक नेता म्हणून त्यांची ओळख आहे। एकंदरीत राजकारणातली जी काही परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदलत चालल्याचं हे एक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये राजकीय कट्टर वैर आहे। एकमेकांच्या विरोधात प्रखर भूमिका घेऊन त्यांनी अलीकडे टीका टिप्पणी केली आहे। हा वाद मुंबईपर्यंत गेला। मात्र बच्चू कडू यांनी रवी राणा यांना वाढदिवसाला फोन केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या। या संदर्भात रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली। राजकारणात कधीच टोकाची भूमिका नसते अशी भूमिका घेत दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचं आता समोर आलंय। राजकारणामध्ये कुठलंही काही असं टोकाची भूमिका नसते। राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं, लोकसभेमध्ये जे झालं त्याचं चित्र विधानसभेमध्ये कसं उमटलं तुम्ही पाहिलं की लोकसभेमध्ये नवनीत राणाचा पराभव झाला, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सिंहाचा वाटा होता हे जनतेला माहित होतं। मग माझं म्हणणं आहे की आता आपण सगळे महायुती धर्म पाळून लोकसभा असो विधानसभा असो एकत्र येऊन महायुती धर्म पाळला पाहिजे। रवी राणांच्या भूमिकेवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली। व्यक्तिगत संघर्षाच्या मानसिकतेत आम्ही नाही आणि तो नसावा। सार्वजनिक संघर्ष आमच्या कायम डोक्यात आहे, तो करत राहू असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। मला असं वाटतं का व्यक्तिगत संघर्षाच्या मानसिकतेत आम्ही नाही, तो नसावा आहे। सार्वजनिक संघर्ष मात्र कायम आमच्या डोक्यात आहे आणि तो करत राहू। अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू यांच्यासोबत आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा, काँग्रेसच्या फायरब्रँड नेता यशोमती ठाकूर, खासदार अनिल बोंडे यांच्यासारखे आक्रमक नेते आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा खासदार जरी असला तरी 5 भाजपचे आमदार आणि 2 महायुतीचे आमदार आहे। तसंच बच्चू कडू यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार संजय खोडके देखील आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या महायुतीचा दबदबा आहे। तर बच्चू कडू यांचा आता पुन्हा एकदा पराभवानंतर राजकीय पुनर्वसन झाल्यानं पुढे नेमकी काय भूमिका बच्चू कडू आणि इतर राजकीय नेते घेतात आणि अमरावती जिल्ह्याचा राजकीय समीकरण कसे बदलतात, तसंच पुन्हा एकदा विदर्भामध्ये शिवसेना मजबूत करण्यात बच्चू कडू यांना यश मिळतं का हे पाहणं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं ठरेल। सूरज दहाट,
लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.